हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। पात्र यादी आलेली आहे। पदाचं नाव इथे पाहू शकता तुम्ही। आरोग्यसेवक पुरुष 40%, 30 पदे होती। इथे तुम्ही सर्व माहिती पाहू शकता। प्रवर्ग, एकूण पदे किती होती, समांतर आरक्षणाबाबत माहिती इथे दिलेली आहे। पेसा क्षेत्रातील पदे आणि नॉन पेसा क्षेत्रातील पदे अशी दोन्हीची माहिती दिलेली आहे। हे पहा, यवतमाळ जिल्हा परिषद बाबत हा अपडेट आहे। ही पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आहे। म्हणजे कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर त्यांनी ही पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, इथं यादी दिलेली आहे। इथं सिरियल नंबर आहे, अनुक्रमांक आहे, इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे, इथं तुमचं नाव आहे, इथे तुमचा पत्ता आहे, इथे वय आहे, इथे तुम्हाला परीक्षेत मिळालेले गुण आहेत, इथे तुमच्या शैक्षणिक अर्हतेची माहिती आहे आणि ॲक्च्युअल तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे त्याची माहिती इथे आहे। उमेदवाराची जात व त्याचा प्रवर्ग त्याची माहिती इथे आहे आणि शेरा आहे, पात्र उमेदवार आहे की अपात्र उमेदवार आहे, आणि अपात्रतेचे कारणसुद्धा इथं दिलेले आहे। आणि निवडीचा प्रवर्ग असा एक कॉलम आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता तुमचे नाव। ही पहा, ही लिस्ट आहे। हे पहा, असं जर अपात्र शेरा असेल आणि इथे माहिती दिलेली आहे का अपात्र आहे, तर कागदपत्र पडताळणीस गैरहजर नकार कळविला आहे, याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। आता ही जे पात्र आहेत त्यांची निवड झालेली आहे, त्यांचं अभिनंदन। जे पात्र आहेत त्या लोकांचं अभिनंदन, आणि जे पात्र नाही आहेत किंवा जे इथपर्यंत पोहोचलेच नाहीत त्यांनी काळजी न करता आता पुढे ज्या एक्झाम होतील ना त्यांची चांगली तयारी करायची आहे। जीवनात संधी येत राहतात, फक्त आपल्याला ते संधी पाहता आल्या पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे। ही यादी तुम्हाला यवतमाळ जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर सुद्धा मिळेल। जर तुम्हाला यादी मिळवण्यामध्ये अडचण येत असेल तर तसं तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की यादी मिळवण्यासाठी मदत करेल किंवा या व्हिडिओला PDF ही जॉईन करून देईल। तसेच काही जिल्हा परिषदेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सुद्धा अपडेट आलेले आहेत, ग्रामसेवकचे सुद्धा अपडेट आलेले आहेत आणि आरोग्य विभागाचे सुद्धा अपडेट आलेले आहेत, ते सुद्धा आपण घेणार आहोत। आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।